नमस्कार श्रोते हो. श्री गजानन महाराजांच्या श्री गजानन विजय या दासगणू विरचित पोथीचे डॉक्टर मानसी पुष्कराज धामणकर मेहेंदळे यांनी मराठीमध्ये कथासार रूपांतरित केलेल्या श्री गजानन विजय ग्रंथ कथासार या पुस्तकाचे वाचन आपण करत आहोत. श्री गजानन विजय कथासार अध्याय 6. गजानना, तुझी आमच्यावर अशीच कृपा असू दे. या बालकावर कधी रागावू नकोस. तुझ्या छत्रछायेमध्येच आम्हाला सुखी ठेव. बंकटलालच्या घरी महाराज जेव्हा काही दिवसांसाठी राहत होते तेव्हा अपूर्व अशी घटना घडली. ऐका हं. गावाच्या दक्षिणेस बंकटलालचा मळा होता. तेथे महाराज एक दिवस कणसे खायला गेली. मक्याची कणसे. खूप मंडळी होती बरोबर. विहिरीजवळ त्यांनी लाकडांची शेकोटी पेटवून कणसे भाजण्यासाठी तयार केली होती. त्या विहिरीजवळ एक गर्द छायेचा असा चिंचेचा वृक्ष होता. जशा अग्नीच्या ज्वाला प्रज्वलित झाल्या तसा त्यातून धूर निघायला लागला. त्या चिंचेच्या वृक्षाला एक मधमाशांचे पोळे होते. जसा धूर त्या पोळ्याला लागला तशा माशा त्यातून भराभर बाहेर निघाल्या. मधमाशांना बघून लोकांची तारांबळ उडाली. घोंगड्या पांघरून लोक इकडून तिकडे सैरावैरा धावायला लागले. महाराज मात्र स्वस्थपणे त्यांच्या जागी बसून होते. त्यांनी त्यांचं स्थान अजिबात सोडलं नव्हतं. मनात महाराज विचार करत होते, माशी मीच झालो, मोहोळ पण मीच झालो, कणीस खायला पण मीच आलो. कणीस हे सुद्धा माझेच रूप ना. ह्याच विचारात महाराज रमून गेलेले. महाराजांच्या अंगावर असंख्य माशा बसलेल्या. कल्पनासुद्धा करता येणार नाही महाराजांना किती वेदना झाल्या असतील त्या. पण त्यांनी त्याची पर्वा केली नाही. शरीरावर असंख्य काटे बोचले होते. या गोष्टीला एक प्रहर झाला. सर्व भक्त चिंतातूर झाले. बंकटलाल हा महाराजांचा सच्चा भक्त होता. त्याला असं वाटायला लागलं की मला कुठून ही बुद्धी झाली आणि मी महाराजांना घेऊन इथे आलो. कुठून मी कणसं खायला घेऊन आलो याची दुर्बुद्धी झाली. मीच महाराजांच्या दुःखाचं कारण झालो. हेच काय माझं शिष्यपण, हे काय माझं दुर्दैव. बंकटलालने मनात ठरवले की आता आपण पुढे होऊया. महाराजांना हे सर्व समजलं. महाराजांना मनातून आनंद झाला. मनातल्या मनात त्यांनी बंकटलालचे कौतुक केले. जमलेल्या सगळ्या मंडळीत बंकट हाच माझा निस्सीम भक्त आहे. महाराज मधमाशांना उद्देशून म्हणाले, जीवांनो, जा, निघून जा, तुमच्या पोळ्यात बसा. माझा बंकट माझ्यासाठी पुढे येतोय इथे. त्याला कोणीही चावू नका. असं महाराजांनी सांगताच मधमाशा जाऊन मोहळावर बसल्या. बंकटलालने हे सर्व स्वतःच्या दृष्टीने पाहिले. महाराज बंकटलालाकडे हसून बघत म्हणाले, बंकटा, छान दिलीस रे आम्हाला मेजवानी मधमाशांची. ते विषारी जीव माझ्या अंगावर बसताच लड्डू भक्त लगेच दूर निघून गेले. हा बघ, विचार मनात पक्का कायम ठेव की संकट आल्यावर ईश्वरा वाचून कोणीही धावून येत नाही. जिलबी पेढ्यासाठी जे भक्ती करतात असे स्वार्थी भक्त संकट आल्यावर निघून जातात. हे कायम लक्षात ठेव. बंकटलाल मधुरपणे महाराजांना म्हणाला, गुरुराया, खूप वेदना होत असतील ना तुम्हाला? सोनाराला घेऊन येऊ का हो? कितीतरी माशा डसल्या असतील. किती अगणित गांधी उठले आहेत तुमच्या अंगावर. मला हे सगळं बघून सुद्धा वेदना होत आहेत महाराज. खरंच मी महापापी आहे हो. ह्याच्या परिहाराचा उपाय सांगा आता महाराज. बंकटलालचे बोलणे महाराजांनी ऐकले व महाराज म्हणाले, अरे, एवढं नाही काही झालंय रे. डसणं हा स्वभाव आहे माशांचा. त्याचा मला अजिबात त्रास नाही होणार. सच्चिदानंद हे सुद्धा माशीचे रूप. तोच आहे माझा पुतळा. पाण्यानेच पाण्याला दुखवता येईल का सांग बघू. हे ब्रह्मज्ञान ऐकल्यावर बंकटलाल शांत झाला. सोनार काटे काढण्यासाठी तो घेऊन आला. पण सूक्ष्म काटे इतके की सोनारांना थोडेच ते दिसणार होते. महाराज म्हणाले, मीच याचा प्रत्यय दाखवतो. असं महाराजांनी म्हटलं आणि रुतलेल्या जागांमधून काटे आपोआप वरती आले. तो प्रकार पाहताच लोक खूप आनंदले. सर्वांना महाराजांचा अधिकार कळून आला. लोकांनी परत कणसे भाजली व सर्वांनी ती आनंदाने ग्रहण केली. त्यानंतर महाराज आपले भाऊ नरसिंगजी यांना भेटण्यासाठी अकोटला गेले. नरसिंगजी विठ्ठलाचे भक्त होते. अकोट हे नगर शेगावपासून 18 कोसांवर आहे. अकोटच्या जवळ एक निबिड असं अरण्य आहे. तिथे एकांतवासात नरसिंगजी राहायचे. निर्जन, महाभयंकर, दारुण असे ते जंगल अरण्य होते. पाणीच पाण्याला जाऊन मिळते. विजातीय द्रव्याशी समरसता होत नसते. असंच बंधुप्रेम असतं. महाराजांना बघून नरसिंगजींना खूप आनंद झाला. त्या आनंदाचं वर्णन शब्दात कसं करू. एक हरी एक हर, चालते बोलते दोघे परमेश्वर. एक राम एक कृष्ण, अशी किती उदाहरणं देऊ. दोघांना खूप आनंद झाला. महाराज नरसिंगजींना म्हणाले की तू प्रपंचामध्ये राहिलास, चांगलं केलंस. मी त्या सर्वाचा त्याग करून
योगाचा स्वीकार केला आहे आणि सच्चिदानंद तत्त्व स्वीकारलं आहे. शास्त्रामध्ये कर्म, भक्ती आणि योग असे 3 मार्ग सांगितले आहेत. फल ह्या 3ही मार्गांचे अखेरीस एकच आहे, फक्त त्याचे बाह्य स्वरूप वेगळे आहे. प्रपंच, योग किंवा कर्मसाधना ह्यापैकी कोणत्याही मार्गावर चालताना मनातून सतत भगवंताचं चिंतन करायला हवं, म्हणजे काही अशक्य नाही. नरसिंगजी म्हणाले, बंधुराया, मला भेटायला आलास. केवढीही दया आहे तुझ्या हृदयात. ह्याला मी कोणती उपमा देऊ? प्रपंच हा मुळी अशाश्वत असतो. त्याची काय किंमत दुपारच्या सावलीप्रत. तू जसे वर्णन केलेस तसेच मी भुवरी वागेन. हीच माझ्याकडून भेट तुला. देह हे प्रारब्ध ज्याचे असेल त्या जातीचे ते व्हायचे आहे हे निःसंशय. त्यासाठीच तर भगवंताने आपल्याला भुवरी धाडले आहे. आता तुला फक्त एक विनंती करतो की अशी व्यावहारिक भेट वरचेवरी देत जा. तुला योगक्रियेची जाण आहे, त्यामुळे क्षणात तू ह्या अकोटी येऊन माझी भेट घेऊ शकतोस. दांभिक गुरु तर फक्त पोटभरू असतात. लोकांना समजलं की महाराज आणि नरसिंगजी एकमेकांना भेटले आहेत. तो आनंद सोहळा बघण्यासाठी लोक यायला निघाले तर महाराज इथे वायुगतीने निघाले. पुढे एकदा महाराज भ्रमण करीत असताना शिवर गावाजवळ आले होते. तिथे वज्रभूषण म्हणून राहत होता. 4 भाषा त्याला अवगत होत्या. सूर्यभक्त होता, ज्याची प्रसिद्धी अवघ्या वऱ्हाड प्रांतात होती. सूर्यदेवाला तो अर्घ्य देत होता. अशाच एके दिवशी सूर्याला अर्घ्य देताना सूर्याप्रमाणे तेजस्वी महाराजांचे दर्शन त्याला झाले. असा पुरुष पाहताच वज्रभूषण मनी एकदम आनंदला. त्यांच्याजवळ धावून गेला आणि त्यांच्या पायावर अर्घ्य दिले. त्यांना प्रदक्षिणा घातली, नमस्कार केला. मित्राय नमः, सूर्याय नमः असा नामजप पण केला. आरती पण केली. प्रार्थनापूर्वक नमस्कार करून साष्टांग नमन केले आणि म्हणाला की महाराज, आज माझ्या तप आचरणाचे मला फळ मिळाले. अशा दिव्य चरणांचं दर्शन आज मिळाले. मी धन्य झालो. तुझ्या दर्शने भय, रोग, चिंता सर्व दूर झाले. आई आपल्या लेकराला कशी जवळ घेते तसे महाराजांनी वज्रभूषणाला आपल्या पोटाशी धरले. मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद दिला. तुझा सर्वदा जय जयकार होईल बाळा वज्रभूषणा. कर्ममार्ग सोडू नकोस. कुठला विधी निरर्थक मानू नकोस असं म्हणून प्रसाद दिला श्रीफळाचा आणि महाराज शेगावी परत आले. पूर्वी शेगावचे नाव शिवगाव होते आणि अपभ्रंश होऊन ते शेगाव झाले. महाराज सतत सगळीकडे भ्रमण करायचे. श्रावण महिन्यात शेगावी मारुतीच्या देवळात उत्सव असे. महिनाभर हा उत्सव चाले. पाटील मंडळी भक्त होती, त्यामुळे अभिषेक, पोथी, कीर्तन, गजर अशा अनेक सेवा होत होत्या. खंडू पाटील हे उत्सवाचे प्रमुख होते. त्यांचे मन खूप उदार होते. महाराज उत्सवासाठी मारुतीच्या देवळात आले. तेव्हा बंकटलालाला म्हणाले, बंकटा, रागवू नकोस, पण आता मी इथे या देवळातच राहीन. तू ज्या दिवशी बोलावशील त्या दिवसापुरता येईल. माझ्या म्हणण्याला मान दे, त्यात तुझेच कल्याण आहे. निरुपाय झाला बंकटाचा. त्याने होकार दिला. सर्वांना खूप आनंद झाला. भास्कर पाटील महाराजांच्या सेवेसाठी निरंतर राहणार होता. अशा प्रकारे गजानन विजय ग्रंथ कथासाराचा 6 म्हणजे 6वा अध्याय इथे संपूर्ण झाला. गण गणात बोते, गण गण गणात बोते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महान शक्ती देवताय नमः.